2024 मध्ये तुम्ही सौर ऊर्जा जॉईन झाल्या. तुमचं जॉईनिंग कसं झालं ते सांगा. माझं जॉईनिंग 2023 मध्ये माझ्या वाईफनी जॉईन केलं होतं याच्यामध्ये आणि ती वर्षभर माझ्या मागे लागली की तू जॉईन कर. आणि मी म्हटलं कसं ते शेवटी घरकी मुरगी दाट बरोबर, तर मी काही एक्सेप्टच नव्हतं करत त्या गोष्टी. मला एक गोष्ट वाटायची की मेडिटेशन केल्याने सकाळी उठल्याने माझा ग्रोथ कसा होणार, कारण मी तर जे काही काम करतो त्याच्यामध्ये समजून मी काही जे काम करेल त्याच्यामध्ये माझा ग्रोथ होईल. पण ती खूप माझ्या मागे कंटिन्यू तर मी म्हटलं बाबा एक दिवस हे शांत करायसाठी मी मॅडमचा 3 दिवसाचा एक कोर्स होता त्यावेळेस 3 डेजचा, तो जॉईन केला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे. आणि मी त्या दिवशीपासून तर आजपर्यंत एकही दिवस मेडिटेशन सोडलेलं नाही. आणि मेडिटेशनचा खूप फायदा झाला आहे मला. आणि आवर्जून सगळ्यांना सांगतो मेडिटेशन रेग्युलर करा. ठीक आहे, आज पण मला इथे यायचं होतं तर आम्ही लवकर उठलो सकाळी 4-4:30ला, मेडिटेशन कंप्लीट केलं आणि नंतर मग आम्ही इथे आलो. ठीक आहे, पण याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मी माझ्या वाईफला देईन. आणि कारण तिने मला एवढं इन्सिस्ट केलं त्या गोष्टीसाठी की तू कर, नेहमी ती माझ्या मागे लागायची की तू कर. शेवटी मी म्हटलं तर जेवढे काही जेंट्स आले असतील इतर सगळ्यांना मी एक मेसेज देतो की बायकोचं आहे का. त्याच्यात नुकसान काहीच नाही आहे, कारण तुमची मिसेस ज्यावेळेस तुमच्याबद्दल विचार करते ते तुम्हाला सेफ करून विचार करते. असं कुठलंच डिसिजन ती सांगत नाही की ज्याच्यामुळे तुम्ही कुठे अडचणीत यायला पाहिजे. सर, इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा रोज मेडिटेशनला वेळ काढतात. ते आधी नोकरीमध्ये होते, नोकरी सोडून त्यांनी बिझनेस सुरू केला आणि 10 टाइम्स त्यांचं अर्निंग वाढलंय. आणि ते त्यांनी साध्य केले मेडिटेशनच्या एनर्जीमुळे. आणि ती त्यांच्या स्वतःतली एनर्जी आहे. तशीच सगळ्यांमध्ये ती एनर्जी आहे. ती एनर्जी आपल्याला ओळखायची आहे आणि जी श्यामकुमार सरांनी ओळखली आहे. इन्कमचं जसं मॅडम सांगितलं की मी 22 ते 25 वर्षापासून एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करायचो, चांगल्या पदावर होतो आणि सॅलरी छान होती, सगळं होतं. तर माझी मिसेस नेहमी मला म्हणायची की तू जे काम इथे करतो ते तू स्वतःसाठी कर, पण तो 30 तारखेचा जो SMS असतो ना ते मला काही करू द्यायचं नाही. जे लोक सॅलरीड आहेत त्यांना माहीत आहे की महिन्याच्या शेवटी एक SMS येतो. त्या SMS मुळे मी 24 वर्ष 25 वर्षाच्यातून बाहेर पडलो नाही. मी तुम्हाला मला आनंद वाटतो की मी ज्यावेळेस जॉब सोडला, जी माझी लास्ट CTC होती, ज्याला आपण कॉस्ट टू कंपनी म्हणतो, पूर्ण वर्षाचं पॅकेज, ते मी आता महिन्याचं कमवतो. वाव, ग्रेट ग्रेट. सो ही एनर्जी सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये आहे. खरं तर ती आपल्याला जागृत करायची आहे मेडिटेशनच्या हेल्पने. आणि तुम्ही मेडिटेशनबद्दल काय सांगता? मेडिटेशनबद्दल मला जेव्हा ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो की मी 3 दिवसाचा जो कोर्स केला त्याच्यानंतर मॅडमचा जो ट्रान्सफॉर्मेशन कोर्स होता तो मी जॉईन केलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, मी डायरेक्ट SMI 4मध्ये जॉईन केलो. मधल्या पिरियडमध्ये मी फक्त रोज 7 चक्र करतो. 7 चक्र डेली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. आता सगळेच करत असतील पण टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की सकाळच्या वेळेस कधी तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्ण ट्रॅफिक खाली मिळेल आणि तुमचं रीच लवकर होणार. तर ज्यांना मी रिक्वेस्ट करतो की जे लोक म्हणतात की मला आता वेळ नाही, हे नाही, आणि मॅडमचं जे मेडिटेशन आहे 25 मिनिट 55 सेकंदचं आहे, ठीक आहे ना, ते मला पूर्ण पाठ झालं. आता कधी मी डोळे बंद करून 2 मिनिट राहिलो तर ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल. म्हणजे मला व्हिडिओ लावायची पण गरज नाही, एवढं मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. तर पण ते मी सगळ्यांना का आवर्जून सांगतो की सकाळी कधी तुम्ही 4:30 4:30 5ला केलं तरी चालेल, त्यावेळेस कुणी राहणार नाही, तुम्ही लवकर रीच होणार. आता मॅडमकडे जवळपास 1000-1200 लोक असतील ग्रुपमध्ये, पण मला टॉप 5 मध्ये यायचा चान्स मिळाला. अजून काय पाहिजे. मेंटरला फॉलो करणं ह्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मेंटली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो की मेंटली आपण स्ट्रॉंग होतो, पण आपला एक नैसर्गिक स्वभाव असतो, आपण ज्याला म्हणतो स्वभावाला औषध नाही. पण आपल्याकडे असे डॉक्टर आहे
डॉक्टर ज्योती हसवले त्यांच्या प्रत्येक स्वभावाला औषध आहे त्यांच्याकडे, ठीक आहे ना. तर तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग राहा आणि मी जी गोष्ट केली फॉलो महत्त्वाची ॲक्सेप्ट केली, प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करतो मी, ठीक आहे ना. आज मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो की मी जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी करू शकत नाही. ग्रेट ग्रेट. आणि हा ट्रान्सफॉर्मेशन मला फक्त 1 वर्षात आला आहे. 1 वर्ष. मी जेव्हा माझ्या मित्रांना सांगतो की बाबा मला 50 वर्ष हे कळलं नाही, ज्यावेळेस मी 52चा झालो त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं, तर ते म्हणतात 50 नंतरच अक्कल दाढ येते, ठीक आहे. आणि मी स्वतःला 52चा नाही म्हणत, 25चा म्हणतो, म्हणजे रिव्हर्स केलं. त्याच्यामुळे एन्जॉय करायचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. सो मेडिटेशन एज सुद्धा कमी करतं आणि बँक बॅलन्स वाढवतं. सो गुड. डेफिनेटली. आणि बँक बॅलन्स जेव्हा वाढतो तुमचा जे कॉन्फिडन्स वाढतं की खूप. आणि हे सातत्य, मी तुम्हाला सांगतो ना, एकच याच्यामध्ये मंत्र आहे, सातत्य. कोणी म्हणाल की हा लकी आहे, याला चान्स लवकर मिळाला, याला तसं काही नाही आहे. ज्याचं सातत्य आहे त्याला लक स्वतः त्याच्याजवळ येणार, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. ग्रेट ग्रेट. सो आज जे लोक जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये स्टक झाले त्यांना काय एक मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? मी त्यांना एक मेसेज देतो की बाबा तुम्ही ज्या काही गोष्ट, एकतर काय होतं, बिलीव्ह करा स्वतःवर. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर बिलीव्ह करणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. की स्वतःलाच आपण काय आहे माहीत पडत नाही. आणि हे जेव्हा मी SMIचा कोर्स जॉईन केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडे की ज्या आपण खूप चेंज करू शकतो. तुम्हाला सांगतो ना की असं, म्हणजे जो कॉन्फिडन्स लेवल आज माझ्यात आला आहे, मी तुम्हाला सांगतो की माझी खूप मोठी कॉन्फरन्स होती 4 जानेवारीला कोचीला, आणि ती माझं खूप टर्निंग पॉईंट होतं. आणि मॅडमनी 1 वीक आधी डिसाईड केलं होतं की 4 जानेवारीला हा प्रोग्राम करायचा. आणि माझ्या मिसेसला मी सांगितलं की हा प्रोग्राम मी अटेंड करणार. तो म्हणजे कसं करणार, तू तर कोचीला राहणार. 2 दिवसांनी मॅडमचा मेसेज आला की आपण आज 24 तारखेला करतो. एक हे एक्झाम्पल. आणि दुसरं, तो जो कार्यक्रम होता 24 तारखेचा, 4 तारखेचा मॅडम जे करणार होते, त्या कार्यक्रमात मॅडमने एक म्हटलं होतं की मला नंतर माझी डॉटर ऑस्ट्रेलियाला चालली आहे, तर मला ते लवकर थोडं आधी करून काम करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा मी मिसेसला बोलताना असंच म्हटलं की माझी पण इच्छा आहे खूप ऑस्ट्रेलियाला जायची. तुम्हाला सांगतो मी 2 तारखेला ऑस्ट्रेलियाला चाललो आहे, 2 तारीख ते 12 तारीख, आणि हा पूर्ण टूर स्पॉन्सर्ड आहे. माझा 1 रुपये खर्च नाही. खूप छान खूप छान. थँक्यू श्यामकुमार सर. नक्कीच आपले सोल ऊर्जा कम्युनिटी मी सरांच्या. फक्त शेवटचं एक ॲड करतो की तुम्ही जेवढे काही लोक आहे ना, मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आपण जेव्हा मंदिरामध्ये लाईनमध्ये लागतो, जेव्हा आपण मंदिरात लागतो तेव्हा सगळ्यात शेवटी असतो आपण, ठीक आहे. पण एक वेळ अशी येते देवाच्या पायाजवळ आपण असतो. तर आज तुम्ही सगळे लाईनमध्ये लागले आहे, पुढे मागे होईल कुणाचं दर्शन, पण दर्शन सगळ्यांचं होणार, एवढी गॅरंटी.